आपल्या देशात एक बॉडीगार्ड असाही त्याच्या सुरक्षेत 2 बॉडीगार्ड तैनात आहे. नमस्कार मित्रांनो, जंक्शन विषयमध्ये तुमचं स्वागत आहे. हे आहेत धर्माभाऊ. हे पेशाने हमाल आहेत, पण सरकारकडून त्यांना 2 बॉडीगार्ड तैनात आहेत. तर मग चला जाणून घेऊया नेमकं विषय काय. 27 ऑगस्ट 2013 पटनाच्या गांधी मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत एक बॉम्ब ब्लास्ट झाला. त्याच दिवशी सकाळी पटना रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 10 वर एक बॉम्ब ब्लास्ट झाला. ब्लास्ट झाल्यानंतर सर्व प्रवासी इकडे तिकडे पळू लागले. त्या क्षणी धर्माभाऊ तिथे हमालीचे काम करत होते. ब्लास्टचा आवाज ऐकून धर्माभाऊ हातातील काम सोडून घटनास्थळी आले आणि त्यांनी पाहिले हातात रायफल घेऊन एक आतंकवादी धावत होता. मोक्यावर जाऊन धर्माभाऊंनी इम्तियाज नावाच्या एका आतंकवाद्याला जाऊन पकडलं. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर धर्माभाऊंनी इम्तियाज नावाच्या आतंकवाद्याला पोलिसांच्या हस्ते केलं. इतकेच नाही तर धर्माभाऊंच्या गवाहीने तब्बल 9 आतंकवादी पकडण्यास प्रशासनाला मदत झाली. या सगळ्या घटनेनंतर धर्माभाऊंना आतंकवाद्यांच्या संघटनेतून धमक्यांचे फोन आणि मेसेजेस यायला लागले. याचा विचार करून रेल्वे पोलिसांनी 1 आणि बिहार पोलिसांनी 1 असे धर्माभाऊंच्या संरक्षणात 2 बॉडीगार्ड तैनात केले. धर्माभाऊ आजही पटना जंक्शन प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर हमालीचे काम करतात, तेही सरकारी संरक्षणात. मग आहे ना धर्माभाऊ कुली नंबर 1.